पिच कमी कर बघा. हॅलो इको बंद करायचं. हॅलो साऊंड लावायचं. हॅलो इको चक्कर बंद कर. हॅलो हॅलो. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली भरवा
दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा त्यासाठी केला होता त्यासाठी केला त्यासाठी केला होता त्यासाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा तलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेचिया कुंडलिया धावा तृष्णेचिया कौतुक वाटे झाली आवेचा कौतुक वाटे झाली आवेचा कौतुक वाटे झाली आवेचा कौतुक वाटे झाली आवेचा नाम मंगळाचे तेने गुणे नाम मंगळाचे ते गुणे नाम मंगळाचे ते गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो आता निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेचिया कुंडलिया धावा तृष्णेचिया म्हणे मुक्ती परमिले रामने मुक्ती परमिले नोवरी म्हणे मुक्ती परमिले नोवरी रामने मुक्ती परमिले नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळे आता दिवस चारी खेळी मेळे तुका म्हणे मुक्ती परमिले नोवरी रामने मुक्ती परमिले नोवरी मुक्ती परमिले नोवरी रामने मुक्ती परमिले नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळे आता दिवस चारी खेळी मेळे आता निश्चिंतने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची कुंडलिया धावा तृष्णेचिया कुंडलिया धावा तृष्णेचिया बार कुमार कुमार
याजसाठी केला याजसाठी केला होता अट्टहास अट्टहास याजसाठी गेला याजसाठी केला याजसाठी केला याजसाठी केला याजसाठी केला होता अट्टहास होता अट्टहास होता अट्टहास याजसाठी केला याजसाठी केला होता अट्टहास शेवटीचा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा दिस गोड व्हावा शेवटचा शेवटचा दिस गोड शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस शेवटचा दिस गोड व्हावा आता आणि चिंतेने आता आणि चिंतेने पावलो विसावा आता आता निश्चितेने पावलो विसावा शेवटचा दिस गोड भावा 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 शेवटचा शेवटचा दिस गोड भावा आता चिंतेने आता चिंतेने निश्चिंतेने पावलो विसावा आता निश्चिंतेने
या कोंडली या धावा तृष्णेची या कोंडली या धावा तृष्णेची या कोंडली या धावा कोंडली या धावा तृष्णेची या बोला महाराज. खुंटली या धावा तृष्णेची या खुंटली या धावा तृष्णेची या खुंटली या धावा धावा तृष्णेची या कुंट लिजा धावा तृष्णेची या कुंट लिजा धावा तृष्णेची या धावा तृष्णेची या कुंट लिजा धावा तृष्णेची या तृष्णेची या
हॅलो हरी याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची कवतुक वाटे झालिया वेचाचे नाम मंगळाचे तेने गुन्हे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची साऊंडचा आवाज दे मधला वरचा कमी करा लागतंय दुसऱ्या नेहमीतून गेल्यावर विधी करावं लागतं जन्माचा विधी 2 दिवसाचा सांगितलाय आणि मृत्यूचा विधी 1 वर्षापर्यंतचा सांगितलाय ज्ञानोबा म्हणले ना देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या नामनो धनंजया जिया परी पहिला सोहळा जन्माचा 2 दिवसाचा 5वी आणि 12वी काय गेल्या जन्मात कुठाने केले ते कुठाने लिहून काढण्याकरता 5वीची रात्र राहते त्या 6वीला रात्र पुरणा रात्र लिहून काढते जसं तिने लिहून काढले की नाही तसंच जलंबर आपल्या मागे लागत आहे काजल लाटी लिहिले ते न मोडेगा काही केले काळे गोरे पण धुतले फिटून आनंद उत्सव म्हणून बारस मुलगा झाला मुलगी झाली आनंद उत्सव म्हणून बारस 5वी आणि 12वी 2 विधी जीवाचे जन्माचे सांगितले सोहळे ज्याचं बारस झालं मोठे महाराज म्हणाले त्याचं तेरस हे होणार आहे ठरलेलंच असत त्याच्या दोन्हीच्या मधला एक सोहळा आहे पण जस्ट त्याच्या मनावर सोडले ते त्याचं नाव लग्नाचा सोहळा खरं वाटलं तर करायचं नाही तर कोण नको म्हणलं तर राहिलं आता नको कोणी म्हणे ना गेले एखादी विरळा मनुष्य असेल कोणी एखादी महात्मा सत्पुरुष साधू ते सोहळा बंद पाडतो लग्नाचा सोहळा आयुष्य संपलं एक दिवशी असा प्रसंग आला या शरीरानं आणि जीवानं असं ठरवलं दोन्हीकडे व्हायचं पहिलं दोघांचं लय जमून होत आत्ती दोस्ताना होता दोघांचा शरीराचा जीवाचा दोघांना शब्द व्हायला होते शरीरानं सांगितलं होतं दुनियाची मी हाल करेल पण तुला कमी पडू दे ना जीवानं म्हणलं तू एवढी म्हणजे काळजी घेत असल्यावर मिनिट भर तुला सोडून कुठं जाय ना लयंदी चल्ला खेळ ह्याचा दोघाचा एका दिवशी शरीर थकल्यावर चहा प्याला येणार थरथर थरथर हात कापू लागला कपातला बशीतला भोयला लवंडूला भाकर चावना भात गिळना ठसकू लागलं खोकू लागलं गरम कोणी भाकर टाकून देईना मग जीव काय म्हणला आता रूम बदलावं लागते म्हणला त्या जीवानं अर्ज केला कुणाकडे शरीर पहिल्यासारखी सोय व्हायचा वांदेस नगल्या तर आम्ही विचार करलो रूम बदलाव म्हणाला मग ते शरीर काय म्हणलं इतके दिवस केलेलं कुठे गेलं रे म्हणला म्हणील तेव्हा चहा करून दिला म्हणील तेव्हा तुला खाला दिलं म्हणील तेव्हा तुला काय काय काम केलं म्हणला इतका कसा बैमान व्हालास जीवानं सांगितलं आमचं तसं नसतेच म्हणलं आमचं कामच आहे जवा चेतवा तू सोय केलास मी राहिलो म्हणलं आता तुझ्यानं सोय होईना गेल्या चलतो आता तुझ्या पश्चिम्या राहीना म्हणलं की जीवाचं शरीराचं भांडण झालं शरीर खाली पडलं आणि जीव बाहेर निघाला आपण त्याला माणूस मेला म्हणतो आता बसल्या बसल्या तुम्ही चर्चा बी करतो माणूस मेला म्हणतो का जीव मेला म्हणतो माणूस मेला जीव गेला जीव मरत नाही जीवन देखे मरण धरी सांडी नवी जीर्ण जीव मरत
भांडण झाल्यामुळं तुझ्या संग आता मी राहीना म्हणून निघालो. कोण? कुडी आत्म्याचं भांडण, आत्मा झाला बैमान. नाथ महाराजाचं प्रमाण आहे. कुडी आत्म्याला बोलते, धर्म जीवाचा सांगाते. कुडी आत्म्याला बोलते, कुडी बोलते आत्म्याला, स्वामी नका टाकून वा 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 कुडी बोलते आत्म्याला, स्वामी नका टाकून जाऊ मला. म्हणा सगळे म्हणा. तुझी माझी बालपणाची प्रीत, तुझी माझी बालपणाची दोघे बैसलो एका पिंजऱ्यात, स्वर्ग कोडी जाऊ दे कोडी, आता लावू गळ्याची गळा, स्वामी नका टाकून कुणी बोलते आत्म्याला, स्वामी नका टाकून जाऊ मला. कुडी आत्म्याचा संवाद एक प्रकरण आले. 8-9 अभंग आहेत. कुडी आत्म्याचा संवाद. कुडी बोलती आत्म्याला, स्वामी नका टाकून जाऊ म्हणा. आजपासून सांगायत का बालपणाची तुझी आणि प्रीत, आपल्या दोघांची प्रीती आजपासून आहे. कसं असते का गडे जमून आहे तोवर जमत आहे. फेसकल की नाही कुणाचं असू. बरेच माणसं म्हणतात की मी तुझं तोंड बघणार, तू माझं तोंड बघून, मी मेल तर तू मातीला येऊन, असं म्हणतात की नाही. हे जीव काय म्हणलं आता तुझं माझं जमना जमना निघालो म्हणलं की राग राग ते सुखासुखी निघत नाही. बरं ते मरायच्या टायमाला माणसं म्हणतात उतरा बाजूच्या खाली, टाका 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 बाजूच्या खाली, ते हातपाय खोरते डोळे पांढरे करते. ती माणसं म्हणतात नाड्या मराल्यात, नाड्या ते नाड्या मरेना दोघाचं पेटत आहे भांड. मग ते माणसं म्हणते टाका. मला आणखी कळालं नाही, जीव जाताना बाजूच्या खाली टाका म्हणते, तिकडे टाका म्हणतात का? बाजूवर जीव जाय ना का? लय लोक हिकमती हो. बाजावर जर जीव गेला तर ती बाज पुन्हा वापरायला येईना. टाका बाजूच्या खाली. आणि तुम्हाला एक सांगू का, हे जोड आहे म्हणूनच बरं आहे. बरं कुणाची बी जोड फुटली कुणालाही बरं नाही. भांडणात नवरा बायको म्हणतात की म्या म्हणूनच नांद आली म्हणते बाई, आणि हे काय म्हणते म्या हाव म्हणूनच तुला नांद दिला म्हणते. दोघा हाव म्हणूनच दोघाचं बरं आहे. जोड फुटली न बाई एकडे गडी एकडे, दोघालाही बरं नाही. हे जीवाचं शरीराचं तसंच आहे म्हणलं. जीव मध्ये आहे म्हणून शरीराला किंमत आहे. जीव बाहेर निघाला कोण नेवी सोयराल म्हणते किती टाइम आहे. काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार, काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार, काढा काढा म्हणती याचा झाला भूमी भार, काढा
किती टाइम लावाला कोणी म्हणते काढा काढा म्हणते याचा म्हणते जीव निघाय बाहेर निघते पण त्याचं ममत्व तुटना. ते काय म्हणते आता मला पुढे कोण जागा देईल. कसली का असना बरी होती राहण्याकरता कुडी होती ना. आता मला जागा कुठं आहे. मग ते देहाचं ममत्व जीवाला सुटत नाही. म्हणून जोपर्यंत त्या देहाची अंतविधी क्रिया होत नाही तोपर्यंत ते जीवात्मा त्या देहाच्या भोवताली फिरत राहत. त्याला आपण दिसतो आपल्याला त्याने दिसत नाही. स्मशानामध्ये गेलं चिता रचली अग्निसंस्कार अधिक क्रिया झाली आणि माठ फिरविला. ते गाडग फोडायचा माठ फोडायचा जे धोंडा असते त्या धोंड्याच्या आश्रयानं तो जीव आत्मा तिथून पुढे 3 दिवस राहते. त्या दगडाचं नाव आहे आसमा. त्याला काय म्हणते आसमा. म्हणून तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी आता कोणी भागात दुसऱ्या दिवशी कोण्या भागात तिसऱ्या दिवशी दूध घाला गेल्यावर राख सावडा गेल्यावर आपण पूजा करतो. कुणाची आसम्याची त्या धोंड्याची. 3 दिवसाला राख भरली राख सावळली दूध घातलं आणि तिथला विधी संपूर्ण झाला. तो जीव आत्मा त्या राखेच्या बरोबर त्या रक्षेच्या बरोबर गंगेला जाते आणि तिथून पुढे त्याचा मुक्काम 10 दिवस गंगेच्या काठावर असते. हे अंतविधीचा 16 सांगालो त्याचा नियम सांगालो विधी. 10व्याचा विधी स्मशानात नाही 10व्याचा विधी गंगेवर सांगितलाय. 11वा 12वा दिवस गंगेवर साजरा करावं आणि मग त्याचा 1 दिवस 13वा दिवस 16 साजरा करावा. संन्यासी गुजरला त्याचा 16वा दिवस करावा. ब्रह्मचारी गुजरला वारला त्याचा 15वा दिवस करावा. वानप्रस्थी वारला त्याचा 14वा दिवस आणि संसारिक वारला त्याचा 13वा दिवस. त्याला 13वी असं म्हणतात. ऐका 13वीचा विधी पूर्ण झाला तो जीवात्मा तिथून पुढे दक्षिण दिशेला तोंड करते आणि तिथून त्याचा प्रवास सुरू होते. दक्षिण दिशा कोणती पाठीमागा दक्षिण दिशेकडे तोंड करते ही यमाची दिशा आहे. आणि 13वी झाल्यानंतर यमाच्या दिशेला तोंड करून दक्षिण दिशेकडे त्याचा प्रवास सुरू होते. ते 13वी दिशे जे निघते ते आजच्या दिवशी ठेप्याला पोहोचते वर्ष. आता किती किती कोसाचे मुक्काम आहेत कुठं कुठं मुक्काम आहे वाट कसली आहे रस्ते कसले जोडीदार कोणी आहे का नाही खाला काय मिळते का नाही कोणती नदी आडवी आहे त्या नदीतून पलीकडे कसं जावं लागते सगळ्या वाटाच्या मुक्कामाचा इतिहास त्याची तुम्हाला माहिती गरुड पुराणात दिल्या. गरुड पुराण वाचून बघा. महाराज 13वीचा विधी झाल्यावर पूर्ण झाला का. 13वीचा विधी झाल्यावर विधी पूर्ण होत नाही. दर महिन्याला त्या तिथीला एक गोत्या जीव घालावं लागते. काही म्हणतील मग काय होते गोत्या जीव घातल्यावर. इथं एक गोत्या जीव घातला त्यानं जेवण केलेलं पुण्य त्याच्या खात्यावर जमा होते आणि त्यानं एकदा जेवढे त्याला 1 महिना पुरवठ्या जाते. 6 महिन्याला 6 मासिक श्राद्ध घाली जाव आणि आज 1 वर्षाला तो जीवात्मा ठेप्याला पोहोचते. 1 वर्षाचा विधी पूर्ण झाला. आज ठेप्याला पोहोचले की असं महाग परतून बघते या कुटुंबाकरता मी काय एक केलं नाही. रात्रीचा दिवस कळला नाही दिवसाची रात्र केली रात्रीचा दिवस केला हाडाचे काढे केले रक्ताचं पाणी केलं कुठंच काही ठुल नाही म्हणला. ह्या कुटुंबाकरता ह्या पोराकरता लेकराला होईल पोरायला होईल लेकराला होईल पोरायला होईल जमा करण्यावर राहिलो पोट पाटीला बांधून हिळ हिळ उपाशी मिळू म्हणला. चलत परळला गेलो म्हणला. कधी वाहनात बसलो नाही. तंबाखू खालो पण लोकांची मागूनच खालो म्हणला. इकत कधी घेतलो नाही. इतकं नाना प्रकारचे कष्ट करून या कुटुंबाकरता मी प्रॉपर्टी कमवून ठुली. ऐका बरं आज मला या परिवारातून जाऊन 1 वर्ष व्हालंय. या कुटुंबाला म्हणजे आठवण आहे की नाही. गोत घर टाकोनी सारी शेवटी गावाचे बाहेरी शेवटी गावाचे बाहेरी शेवटी गावाचे बाहेर. गोत घर टाकोनी सारी शेवटी गावाचे बाहेर गावाचे बाहेर शेवटी गावाचे बाहेर. बोला गोत घर टाकून सारे शेवटी गावाचे बाहेरी. एवढ्या कुटुंबाकरता
ऐका. आणि त्याच्यामुळं या वर्ष श्राद्धाच्या दिवशी अन्नदान, कीर्तन, भजन, मस्त फुटून पूजा करणं, लोक जीव घालणं, हे पुण्यकर्म केलं. या कुटुंबाकरता मी कष्ट करून प्रॉपर्टी जमा केली आणि केलेल्या प्रॉपर्टीचा हे लोकांनी माझ्याकरता उपयोग केला, म्हणून ते गेलेला जीवात्मा मागं परतून बघून आशीर्वाद देतोय. आणि त्याच्या आशीर्वादाने या कुटुंबाला सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होते. नाही जर वर्ष श्राद्धाचं कार्य केलं, मी प्रॉपर्टी कमवून ठेवून ह्या लोकांनी म्हणजे जाण तुली नाही, म्हणून मी कमविलेल्या प्रॉपर्टीमध्ये ह्या लोकांना आनंद मिळू देणार नाही, म्हणून तो जीवात्मा श्राप आहा कटा त्यांचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला वंशी दुराचारी पुत्र झाला वंशी दुराचारी पुत्र झाला श्रापामुळे जीवनामध्ये अनंत अडचणी उभा राहतात. चांगलाच चालणारा गाडा फिसकत आहे. नुकसान सांगू, पितृदोष कुळात लागला, ते पितृदोष काढणं सोपं जात नाही, अवघड आहे का? काय होते मला पितृदोष लागल्यावर? जमून येईना. काही बी असो, मग लग्न असो, भावाभावाचा असो, काही बी असो, जमवायचा वाण दिसला की हे पितृदोष उभा राहते. मी आई ताहू किंवा कस काय जमवला म्हणून जमलेला डाव फिसकत, आलेला सोयरा परतून जाते. निरोप सांगतोच म्हणाले काही येईच ना गेले असं माणसं म्हणते. पैसे देऊन दाम देऊन माणसं मध्ये घालून काही ते कुठाने करून पोरगी केली, झालं लग्न. काय 2-4 वर्ष मिळेल चांगला जमलं की गाडा फिसका फिसकी, भांडणं तंटे किरकिरी. ह्या दवाखान्यात जाय त्या दवाखान्यात लेकरू होण्याकरता 10 देवाला 9 करायला लेकरू झालं, ते बी किल्ले आले आणि कुजले आले, सगळा दवाखानाच मागत. पोटात असल्यापासून दवाखाना लागत. संसारात अडचणी एक आहेत का महाराज? त्याला दवाखान्यात लगे ते बिमार पडते, त्याला लगे ते बिमार पडते. घरातली समाधानी हरपत्या रोषणाई निघून जाते, लक्ष्मी निघून जाते, आणि मग माणसं नाराज होऊन आमच्याकडे येते, तुम्हाला कळतंय म्हण. आणि बघा की काही आमच्या महाराजाला लई कळत होतं, आमच्या आजोबाला श्रीराम महाराजाला. त्याच्याकडे खडा होता एक असं. कुणाचं भविष्य बघा झाले का नाही, खड्यावर बघत होते तुम्ही. वाडीला बरेच बरे आले ते असं खड्यावर बघायचं ते भविष्य. ते जाताना खडा मला देऊन गेले. कुणाचं बघायचे का सांगा कीर्तन. पितृदोष लागला, मग ते पितृदोष काढण्याकरता नाशिकला जावं लागते, नागबळी द्यावं लागते, तिथला विधी करावा. त्याच्याकरता मायबाप आपल्यावर नाराज होऊ नये, मायबाप संतुष्ट राहावं, त्याच्याकरता जिवंतपणे हयाती सेवा करा. आणि गेल्यानंतर हे कार्य करायला चुकू नका. उत्तीर्ण चरण धरून व्हावे उत्तीर्ण चरण चरण
शिकलेली माणसं म्हणतात आज मरून 1 वर्ष झालंय आता केलेला विधी त्याला कसा पोहोचित होईल. खरंच ते जेव्हा येतात का, खरंच जेवून जातात का, आशीर्वाद देतात का, खरंच आजच्या अन्नदानाचं पुण्य त्याला मिळतंय का. आता माझ्या भोग बोलल्यावर तुमचा भरवसा बसायचा नाही. तुम्हाला पटण्याकरता इथून पाठीमागे कोण आई वडिलाच्या नावानं अन्नदान केलं का आणि त्याचं अन्नदान स्वर्गात पोहोचित झालं का पटण्याकरता गोष्ट सांगतो. पंडूराजा स्वर्गाला गेले असं खाली भोयला बसले. नारद गेले स्वर्गात. नारायण. नारदाला बघितलं पंडूराजाने खाली मान घातली. का? खुर्चीवर बसणारा माणूस भोयला बसला. या खुर्चीचा नाद लय बेकार. माणूस खुर्चीवर बसूच नाही, बसला की भोयला बसू वाटणार. आपली जागा कोणाला सोड वाटते होय? एसटीतली जागा तर सोड वाटणार. मी दस्ती टाकला म्हणाले. राजे तुम्ही एवढे महाराज पंडूराजा म्हणा घंटा लागत होतं 5 पोर पांडव तुमचे तुम्ही असं खाली भोयला बसलेत कस काय. पंडूराजाने सांगितलं स्वर्गात येण्यापुरतं पुण्य मी जमा केलं पण इथं येऊन आसन मिळायला पुण्य थोडं कमी पडले म्हणले. मग असं करा इथं पुण्य करा. स्वर्ग ही भोगभूमी आहे, कर्मभूमी नाही तर पुण्य करता येत नाही म्हणले. त्याला काय पर्यायी व्यवस्था पर्याय आहे की म्हणले. मृत्यू लोकात प्रतवेला जर माझ्या नावानं पोराने पुण्य केलं त्याचं पुण्य वरी जमा होते. मी खाली बसलेलं पुण्य आल्या बरोबर मला वरी बसायला आसन मिळते, मला सद्गती मिळते म्हणजे. नारद म्हणले तेवढं काम माझ्याकडे आलं. आले खाली. धर्मराज बसले होते आसनावर. धर्मराज या नारदा या. नारदाला लई मान होता महाराज. कुणीकडे बी जाऊ द्या. जावे ते पावे मान, चाले बोलिले वचन, जिकडे जावं तिकडे मान. या नारदा. काय धर्मराज खुर्चीवर बसलेत म्हणले तुम्ही तुमचे वडील पिताजी खाली बसलेत. असं आहे का म्हणले नारद. आत्ताच तिकून आलो म्हणले मी. बरोबर बरोबर. मग काही आज्ञा काही नाही. बापाच्या नावानं अन्नदान करा त्याचं पुण्यवारी जमा होते. धर्मराज म्हणले नारदा माझ्या मनात एक प्रश्न पडलाय. काय? मी इथं अन्नदान केलेलं वरी पोहोचित झाले मला कसं कळावं. असं कोणी म्हणतंयच की हो. आता बापाच्या नावानं मी यज्ञ करालो मान्य पुण्य करालो पण मी केलेलं पुण्य बापाच्या खात्यावर जमा झाले मला कसं कळावं. जमा झाले म्हणून जर कळालं करायला उल्हास येतोय ना. नारदानं सांगितलं मग त्याच्याकरता चौकशी करतो. पुन्हा नारद गेले स्वर्गात. देव लोकाला विचारलं खाली केलेलं पुण्य वरी जमा होते का म्हणजे हो. वरी जमा झाले पुण्य खात्यावर कसं कळावं. देव लोकांना सांगितलं लय सोपं झाले म्हणले. खात्यावर पैसे पडले की टुनकून वाजले मोबाईल. आता मेसेज आले की नाही तुमच्या मोबाईल. आता हे तुमचे विम्याचे काय तुमचे ते काय ते अनुदानाचे दाम जे खात्यावर पडाले बँकेत ते बँकेत पडलेले तुम्हाला बँकेत जाऊन बघायची गरज नाही. तिकडे खात्यावर तुमच्या नावावर पडले की मोबाईल सांगते आले. तसं नारदाला सांगितलं देव लोकांना तुम्ही जाऊन धर्मराजाला सांगा तिथं 1,00,000 ब्राह्मण जेवल्या बरोबर 1 रिंगटोन वाजलं म्हणजे खण ते वाजलेली घंटा तुला ऐकू येईल म्हणा. काय हरकत नाही. आता सध्या ऑनलाईन झाले की कुठलंही कुठं झाले की नाही. मुंबईहून जर पोराने पैसे टाकले लोणारवाडीच्या रणात आले की नाही कुठून मी कुठे आले कुठलंही कुठं झाले मला. आता ऑनलाईन कारभार झाले. आता बघायचं माणूस दिसना बरं काम व्हाले त्याचं नाव कॅम्प्युटर ऑनलाईन. पहिलं कागद घेऊन फिरायची गरज होती आता कागद फिरायची गरज नाही. बिगर कागदाचं कागदच ते कॅम्प्युटरमध्ये ऑनलाईन. पटली गोष्ट. सुरू केलं महाराज यज्ञ. कुणा धर्मराजानं नमुन्याचा 5 पक्वान स्वयंपाक करायचा आणि आपल्या वडिलाच्या पित्यर्थ पंक्ती उठवायची. घंटानाद वाजे लक्ष द्विज पंक्ती. घंटानाद वाजे लक्ष द्विज पंक्ती.
देवाने लक्ष देऊन बघितलं. धर्मराज तुझा यज्ञ सफल झाला. काय झालं देवा? तुझे पिताजी जे भोयला बसले होते पन्नूराजे पूर्ण पुण्य जमावून त्याला आसनावर बसून अंगावर फुलाचा वर्षाव चालू आहे. झाली जागा मिळाली आमच्या वडिलांना. हो, इतक्या लवकर जागा मिळाली कशावरून? आता तर यज्ञ सुरू झाला म्हणले ना, आता इतक्या लवकर जागा नाही. नाही धर्मराज, तुझ्या यज्ञामध्ये एक ब्रह्मवेत्ता जेवून गेला. कोण ब्रह्मवेत्ता आहे असा? कोण जेवला असेल? धरला हाताला. कुणाच्या? धर्मराजाचा. देवानं भरभर भरभर बाहेर वळीत नेलं यज्ञ मंडपाचं. झाडाकडे बोट केलं. धर्मराज बघ 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 बघ, त्या झाडावर काही दिसायला का म्हणले. दावी तसे कुण यादव राज, दावी तसे कुण यादव राज, दावी तसे कुण यादव राज, दावी तसे कुण यादव राज. तुकाची याविते याचा सुखाची या मिशे व्यासाचा नंदन. सुख म्हणजे पोपट. पोपटाचं रूप घेऊन व्यासाचे चिरंजीव आलेत आणि तुझा नैवेद्य घेऊन गेलेत. दावी तसे खून यादव राज, सुख काय एकशीत घंटे वाजते अनंत. दृष्टांत संपला. आपल्या वडिलाच्या नावानं पुण्य केलं पण ते पुण्य स्वर्गात पन्नूराजाला जमा झालं म्हणून आपल्या वडिलाच्या आईच्या नावानं हे आज छोटा मोठा कार्यक्रम वर्षाला करी जाव. कोण्या रूपात कोण येऊन जेवून जाईल काही सांगता येत नाही. आज कोण्या भजण्यात कोणता साधू असेल, बसणाऱ्यात कोणता महात्मा असेल, माय मावल्यात कोणी पतिव्रता असेल, कोण जाणे कोणा घडी उपासना. एखाद्यानं घास खाला चूळ भरून जर टाकली आणि त्यानेच आपल्या दारात चूळ मोकळीन आजचं अन्न तर खाल्लं तर आपल्या वडिलाला सद्गती मिळते. संतामुखी देतान आणि संतोष पावे नारायण. आज वाडवडिलाचा उद्धार होते म्हणून हे कार्य कसं आहे, लहान करा, कमी करा पण करा. आता या पोराने मस्त गाव जेवण भजने गोळा करून कीर्तन भजन अन्नदान मस्त कार्यक्रम केलाय. ह्याला धन्यवाद आहे. पण कोणी म्हणलं मला एवढं मोठं करणं होईना. राहिलं कीर्तन ठेवू नक, महाराज बोलू नक, गाव जेवण घालू नक, दाईच भजने बोलव, हरिपाठ म्हणायला. हरिपाठ झालं की भजने जेवू घाल. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. नाही म्हणला महाराजाला कमी लागाले पण भजण्यालाच लई लागाले. राहू दे, भजने नका बोलव. मग 10-5 लेकर जेवू घाल. लेकर गाव जेवण नको, भजने नको, महाराज बी नको. मग 10-5 लेकर. नाही म्हणला लेकर बकळ खात्यात. एक गण एक सवाशीन जेवू घाली जाय. एक गण आणि एक सवाशीन. नाही म्हणला मग बाहेर कशाला जावं. नामा म्हणे देवा घरच्या घरी राहील सवाशीन आहे आपण पितराचे ठाई. आणकुकाचा करणा म्हणाले बायकोला म्हणाले वळ मला पट्टा. म्या गणन तो सवाशीन म्हणाले. महाराज म्हणे तसं जमना. स्वयंपाकच करू नको, स्वयंपाकच करू नको. हो असं जमतंय का? सोपं आहे म्हणले. वडिलाच्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी स्वयंपाकच करू नको. एक काम कर, फोटो ठेव, त्या फोटोची पूजा कर, त्याला नैवेद्य दाखव आणि हात जोडून फोटोच्या पुढे बसून एवढंच म्हण, आज जे आम्ही आनंद उपभोगाला हे माझ्या बापाचे माईचे पुण्य आहे म्हण. तरी बी काम संपलं. त्याचं नाव घेतलं तरी बी आत्मविधी पूर्ण होत नाही. म्हणला मयानं नाव घेणं होय ना.
केले बाबा बाबा आता मीच केले म्हणाले बापाचं माईचं नाव घ्यायला कोण तयार आहे महाराज मला काल एकानं चहा प्यायला घरला नेलं चहा बायकोला म्हणलं महाराज आले चहा कर बाई चहा करला तोरचे रामायण सुरू केलं काय सांगा म्हणलं जन्माचं रामायण आहे म्हणलं तुम्हाला बरेच दिवसाला भेट घ्यावा म्हणालो म्हणला सांगा म्हणालो म्हणला तुम्हाला टाइम नाही मला येळ मिळ लागला म्हणला बरं झालं म्हणला पुढचं कीर्तन आता संध्याकाळी सांगणार म्हणला घंटावर बसून बोलतोच म्हणला पोटात किती दिवस ठेवू म्हणला जन्माचं रामायण झालं म्हणला बापानं घराच्या बाहेर काढलं म्हणला नुसत्या कपड्यावर निघालो म्हणला का महाराज 4 एकर रान घेतलं वाडा बांधलो स्वतःच्या हिमतीवर बांधलो म्हणला 2 बोर स्वतःच पडलो म्हणला बापाचं काहीच नाही म्हणला ह्याच्यात 2 म्हशी घेतलो म्हणला 2 बैल घेतलं म्हणला स्वतःच बापाचं काहीच नाही म्हणला ट्रॅक्टर घेतलं म्हणला ह्याच्यात बापाचं काहीच नाही मोटरसायकल 2 घेतलो म्हणला ह्याच्यात बापाचं काहीच नाही म्हणला ही तोरी उलाल तर मजा चहा उलालता चहा कसं असते ज्याचे गावे पोळे त्याचे वाजवा चहा उलालता चहा पिणं झालं सोपसुपारी खऱ्या घराच्या बाहेर निघाल्या मला म्हणाले उकंड्याची जागा सुद्धा बापाची नाही म्हणलं मी स्वतः घेतलं म्हणलं उकंड्याच्या जागेत सुद्धा बापाचं काही नाही म्हणलं मी म्हणलं का उगं बापाची निंदा करायलास बापाची टीका करायलास बापानं काही बी नका देऊ दे रे बापानं आशीर्वाद दिलाय की नाही आता काही म्हणते आम्हाला बापानं काही दिलं नाही बापानं फक्त एवढं म्हणा मी त्याला काही दिलं नाही पण त्याला काही कमी पडून नाही बकळ झालं उगं का निंदा करायलास वाड्यात बापाचं नाही रानात बापाचं नाही बोरमध्ये बापाचं काही नाही हिरीत बापाचं काही नाही म्हशी बापाच्या नाहीत बैल बापाचे नाहीत बोर बापाचा नाही ट्रॅक्टर बापाचं नाही उकंड्याची जागा बापाची तू तरी बापाचा आहेस करणार एवढा कसं बैमान व्हायला असं म्हणलं काहीच नका का बापानं देऊ द्या तुम्हाला एक सांगतो फक्त एकच म्हणा बापानं मला काही दिलं नाही पण बापाच्या आशीर्वादानं मला काहीच कमी नाही म्हणा आणि खरंच कमी पडत नाही नाही म्हणला महाराज तुम्ही काही बी म्हणा म्हणला मदन बापाचं म्हणा मयानं काही करणं होईना म्हणला तरी बी विधी कर आणि आता काय राहिले म्हणा विधी करायचा गाव जीव घालणं भजन जीव घालणं लेकर जीव घालणं गणसवासी जीव घालणं फोटो ठेवून पूजा करून बापाचं नाव बी घेऊन मग सोपा विधी सांगत गावाच्या कडल्या जायचं दक्षिण दिशेकडे तोंड करायचं शिवाला उभं राहायचं दोन्ही मनगटाला तेल लावायचं आणि दोन्ही हाताने बोंबलायचं बोंब मारले हरे हरे बोंब मारले हरे त्याच्यापेक्षा काही सोपं आहे का जवळ तळ आहे का कुठं पाणी आहे का तळ्याला जीव द्या असेल ज्याला मायबापाच्या पोटाला येऊन मायबापाचा विधी करणं होत नाही त्यानं तळ्यात जीव दिलेला बरा जगून उपयोग नाही मुद्दा संपला लहान करा मोठा करा पण अन्नदान वर्ष श्राद्धाचा विधी पूर्ण कराच होय पितरा उल्हास यमपुरी नाही त्यास राम यमपुरी नाही त्यास होय पितरा उल्हास यमपुरी नाही त्यास
त्यास वा गुळाचा कडा देऊ का तुम्हाला? हे केल्यास होय पितरा उल्हास हे यमपुरी नाही त्या केल्यास पण हे केल्यावर बरं का हा, केल्यास पण हे केल्यास हा. मुरल्याला लोणचं गोड लागत आहे. विठाला आणि म्हणून आजचा विधी करा, कुणा कानाडोळा करू नका, लहान मोठा केल्याशिवाय राहू नका. या फड परिवाराला अंतःकरणापासून धन्यवाद. वैजनाथरावजी फड यांच्या आत्म्याला चिरकाल शांती लाभावी. त्यांच्या पाठीमागे दोन्ही सुपुत्र आहेत, फड परिवार आहे, त्यांना सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त व्हावं. भगवान पंढरीनाथानं या परिवारावर कृपाछत्र धरावं अशी मारुतऱ्या चरणी प्रार्थना करतो. 3 वाजायले, अर्धा पाऊण तास वेळ शिल्लक आहे आपला. अभंगाचा भाव बघण्याचा प्रयत्न करूया. गुणवान मंडळ या जमा झालीत, भजनी मंडळ परिसरातून एकापेक्षा एक विशेष ज्यांच्या जीवनात भजनाची साधना घडली असे सगळे गुणवान भजनी मंडळ जमा आहेत. दोन्ही मृदंग वादक, माता भगिनी, पुरुष मंडळी, गाव भाविक आहे, प्रेमळे गावाला येण्याचा पहिलाच प्रसंग आहे. अभंग जो सेवे करता निवडलाय ते तुकोबारायचं. तुकोबाराय म्हणतात, या जीवनाचं अंतिम साध्य गाठण्याकरताना मी रात्रंदिवस आटोकाट प्रयत्न केले. यासाठी केला मनुष्य जीवनाला दोन वाट आहेत. एक वाट सद्गतीची आणि एक वाट अधोगतीची. एक वाट आनंदाची आणि एक वाट दुःखाची. आता कोणत्या वाटेनं जायचंय जस्तने ठरवायचं. महाराज म्हणले ना, दोहीकडे दोही वाहतील वाटा, करिता ते साठा आपुलाला. एक वाट अशी आहे परमार्थाची आणि एक वाट संसाराची. सोपं सांगतो, परमार्थाची वाट आणि संसाराची वाट दोन्ही वाटाच आहेत, पण वाटत फरक आहे बरं.
काय फरक आहे? संसाराची वाट सुरुवातीला गोड आहे आणि शेवटला जड आहे. सोपं सांगू, पर संसाराच्या वाटेला सुरुवातीला आनंद आहे आणि शेवटला दुःख आहे. आणि परमार्थाची जी वाट आहे की नाही, सुरुवातीला खडतड आहे, अडचणीची आहे, अवघड आहे, बेजारीची आहे, पण त्याच्यातून बेजारीतून निघून निघालं परमार्थिकासारखा आनंद जगात कुणाचाच नाही. संसार उगत तोंडी लावायपुरता असते हो, तोंडी लावायपुरतं. काही काही पदार्थ तोंडी लावून खातात आणि काही काही घासून घासून शिरा कसा खातात, शिरा पोळी धरू धरू घास पोटभर शिरा. आणि हिरव्या मिरचा ठेसा, हिरव्या मिरचा ठेसा कसा खातात, लावून खातात. आकाड महिन्यात ठेसा केला हिरव्या मिरच्या आकाड महिना संग जेव्हा बसला आमचं, आम्हाला सांभाळून बरं लय गोड लागायला म्हणला. घासानं खावलं, घासानं काय हिरव्या मिरच्या ठेसा. जेवण झालं, घंटा 2 घंटे झालं, घेत आंब्या पुढलं. महाराज म्हणले ना, रसनानावरी तुका मने ढुंगवा हे संसार थोडा तोंडी लावापुरता करत असते आणि तितकाच गोड आहे. सुरुवातीला त्याच्यात इतकी मजा येते संसारात, करू नये म्हणणाऱ्याला करू वाटते. काय हा, नको म्हणून भकीला जाणारी घसरून पडत कशात, संसारात. लय मजा असते, ते थाटण्यार असते. छत्री धरणं काय, घोड्यावर बसणं काय, ते मागून ते शीत टाकणं काय, पुढे बाजा काय, याला म्हणतात नवर देव, ते म्हणते मी देवाचा देव झालो. पुन्हा लाच मोजीना ती बायको नाव घेणार, हे मुरक्या हसणार, तिने ह्याच्याकडे बघणार, हे ना त्याच्याकडे तिच्याकडे बघणार. आदल्या घरात मधलं घर, मधल्या घरात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशी म्हणायचे का नाही का? ते बाईनं एक बार नाव घेतलं हो, राम 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 राम. लग्न झालं की मग ती म्हणणार आहो, ते म्हणणार का हो. 4-2 वर्ष दिमाग चलत आहे. पाराला बाहेरून येणार, असं वाकून बघणार, कुठे गेलीस म्हणणार, ते असे कर्मना गेले म्हणणार. डीपीला फोटो तिचेच ठेवणार, स्टेटसला फोटो तिचेच ठेवणार, पाराला फोन लावणार. 4-2 वर्ष चलत. तेच म्हातार हो आणि ती बाई म्हातारी हो, आणि मग न्यूट्रल लागाव. न्यूट्रल कळते, सगळे घेर संपले, न्यूट्रल पडलं हो. आदल्या घरात मधलं घर म्हणून नाव घेणारी बाई ह्याच्याकडे बघून म्हणते, गावातले जान जमान मराले, ह्याचं कुठं हरपला असं. बाई न म्हणे
विपरीत झाला. तोच दिला नव्हे तुझा. माणूस बदललं का अवस्था बदलली? अवस्था अवस्था. किंमत माणसाला का अवस्थेला? अवस्था. तुम्ही म्हणा माणसाला, माणसाला नाही, किंमत अवस्थेला आहे. म्हणून आमचे महाराज म्हणायचे, मोठे महाराज मारुतीराव महाराज म्हणायचे, ज्याचा खिसा गरम त्याला सगळं जग नरम, ज्याचा खिसा गार त्याला मारुतीचाच पार. किंमत माणसाला नाही, किंमत कशाला आहे? धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. माता पिता बंधू जन आणि सर्व मान्यते. तुम्हाला आणखी एक प्रमाण आठवलं म्हणून सांगतो. मानिती लहान थोर देह सुखाची कसा तुमच्यासारखा माणूस चार खेड्यात नाही म्हणणारे पुन्हा रस्ता बदलून जातात आणि पुन्हा काय म्हणतात, तुमचं त्याच्या संग लय बसणं उठणं होतं, जवळ जाणं गेलो का. हे काय म्हणते, ते माणसात राहिले का. काय म्हणते, गणानी गोत्र मनुष्य पण सांडी लाज का. पुढचा शब्द आहे का, गेले याचे माणूस पण येणे सांडी येली. किंमत संसारात सुरुवातीला आहे, आपल्याला नाहीच कवाच किंमत नाही. म्हणजे तर लहानपणी बाप म्हणते आमच्या पोराला काहीच कळ ना महाराज, लग्न झालं बायको म्हणते आमच्या नवऱ्याला तर का नाही डोसकच नाही म्हणते, आणि म्हातारपणी पोरग म्हणते आमच्या बापाचा दिमाग सर्कल आहे. कवायला दिमाग किती काय माहित. ऐका, किंमत कीर्तन झालं, एका भजनाला म्हणून चल जेवायला, नाही म्हणला तुमचं न्यार आहे आमचं न्यार आहे. म्हणलं काय न्यार आहे, मी घरी गेल्याशी तिनं जेवण आहे म्हणला. तिनं जेवण मला कळालं, तिला माहित आहे हे वाडीला गेले रिकाम येईना, आल्याबरोबर खिसा झाडून घेते, याचा खिसा गरम आहे म्हणून दाम जवळ संग नेलं. चहा करू का, दूध करू का, कॉफी करू का, पाय दाबू का, डोसके दाबू का, अंग दाबू का, बरं नरड दाबू का म्हणेन. आमचे इसादकर काका गोष्ट सांगायची, सोपान काका. रानामध्ये आकड्यावर कुत्री सांभाळली होती, एकाने कुत्री आकड्यावर कुत्री सांभाळली. हे माझं घरला आले कुत्री वाट बघायची, कुणाची, मालकाची. त्यानं जेवण करून कोरभर अर्धी भाकर संग घेऊन जायचं, तिला माहित आहे रिकाम येईना, मग ती वाट बघत बसायची, कुणाची, मालकाची. मालक दिसला की आकड्यावर जिग 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 जिगाट पळायची. कोण, कुत्री. दोन्ही पायाच्या मधून जायचं, इकून याचं पुढे गोंडा घोळायचा. मी मालकाला वाटलं काय मयावर जीव आहे, कुणाचा, कुत्रीचा.
त्याच्यावर जीवा खायच्या जवळच्या भाकरीवर आहे ह्यानं अशी भाकर मोडावर असा कुटका टाकाव ती कुत्री ह्याच्यापाशी थांबत आहे का कुटिकाकडे पळते धनवंत पुरुषाशी स्त्री लवटव करी कैसी कुटका देखून सुनी जैसे हलवे पुच्छासे फुका त्या धनाची झालिया तुटी स्त्री वसवसोनी लागे पाठी आता ना आवडते तुमच्या गोष्टी लागे उडे पुन्हा बसाय ना का दिलेला तुकडा खाऊन टर टर ऑर्ड असं म्हणतात की नाही तुम्हाला हरिपट पाठच आहे मी कशाला सांगू आता ते दृष्टांत संपला सुरुवात गोड आहे शेवटला कडू आहे संसाराची वाट आता या परमार्थ आपला अभंगाकडे जायचं परमार्थाची वाट भजनाची वाट सुरुवात अडचणीची आहे मध्ये काठी आहेत मध्ये खुंट आहेत महाराज म्हणजे मध्ये दरडी आहेत खेटीता खुंट आधार नाही कोणी मज बाप नामाय एवढंच नाही त्या वाटामध्ये वाघ आहेत जंगलाची वाट आहे ना आणि ते वाघ असे खातोच म्हणून येते मग त्या भजनावर चालणाऱ्या त्या भजनाच्या वाटेनं चालणाऱ्या साधकानं आपलं धैर्य सांभाळलं पाहिजे खातो म्हणालास की खाय म्हणलं पाहिजे असं पुढे सरकून त्याच्यावर चाल करून गेले ते वाघ माग सरकत येत आपण माग सरकून आलं ते झाप टाकाय बघत येत महाराज म्हणले ना विषय दरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे काय उभे तुकडा सुरुवात विठाला हे ज्ञान निधीचे भुजंग विषय दरीचे वाघ भजन पुढचा शब्द आहे का भजन मार्गीचे मांग मार्ग जे भजन मार्गावरची अडचणीत काम क्रोध लोभ आणि ह्याच्यातून भक्तीला सरकलन हेला मोजनावने पुढे गेलं की त्याच्यासारखा आनंदच नाही महाराज अवघी आनंदाची सृष्टी झाली सुरुवात कठीण आहे उदाहरण सांगतो रानात शेणीचे येले होते शेणीचे दोन्ही बी येले शेणीचे जाती न्याऱ्या होत्या एक होती गोड जातीची दुसरी होती जातवान कडू मी जातवान कडू का म्हणलं बी कडू पान कडू देठ कडू नाही साल कडू कोण शेणणे साल कडू आणि मग ते कडू शेणीचे शेण्या जर लागल्या होत्या असं कोणी वाटून गेलं की ठस करून जायचं गोड शेणीचे मिळू ठेवणार आणि कडू शेणीला असं ठस करू लागले म्हणजे कडू शेणी तुकाराम माझ्याकडे गेली महाराज सक्की मावस होईल म्हणजे तिला मिळू कोणी ठेवणार माझ्याकडे अरे काय पहिलेपासून गुन्हा आहे की महाराज माणसामध्ये मला कशी किंमत येणार लोक मला मान येणार निबरपणा घालावं लागतं उर्मटाला कोण मोज आले निबरपणा आहे त्याला कोण मोज आले तुझ्या घरी बस म्हणते लोकांना मानावं असं वाटत असेल तर वाकून लवून चोपून नम्र होऊन जीवन जगा रकेलपणा सोडून मग व्हावं लागते उगी राहते पुन्हा नरम पडावं लागते ऐका पुढे शब्द सांगू हिरवी गार आहे ते पिवळी पडावं लागते हिरवटपणा सोडल्याशी लोक जवळ बोलूत काही काही लोकांचं तोंड कवाई बघा सऱ्या गावचं कर्ज ह्याच्यात नावावर पडले निबर शेणनी मऊ झाली हिरवी शेणनी पिवळी झाली एवढंच नाही ते देटापाशी चिटकलती का नाही त्या देटातून सुटली आणि मग काय तिला बघायचंय महाराज पिकली असे
परमार्थात किंमत येते, निबर लोकाला किंमत येईना. आता आम्ही सध्या कसं आहोत की निबरच आहोत. ते पिकल्यावर काही बोललं तरी गोड लागत आहे, तपशीला पाहिजे की हो. आणि जवळ निबरपणा तर गुन्हानं बसना. बरं त्या बायाला विचारा की तुम्ही तांदूळ घातले का नाही शिजायला, तांदूळ शिजायला घातले, ते तांदूळ काय करते, रट 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 खालचे वरी वरचं खाली वरचं खाली खालचे वरी रट 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 रट. मग ती बाई जाते एक भाताचा शीत असं तांदळाचा घेते, असं दाबून बघते, निबर आहे म्हणते. आणखी मऊ झालं, तिला माहित आहे मऊ झालं की रटरटपणा बंद होते. रटरटपणा कुठवर आहे, मऊ व्हायचे कोणा. आणखी सोपं सांग का पुढचं, मोठे महाराज म्हणायचे तूप कळणाऱ्या बाईला विचारावं तूप कळले का कसं. तूप कळवायच्या बाया ते कुणाला जमना बरं काही की बाया तूप कळवा बघत आता कुंभट झर लागत खाऊ वाटना. त्या तुपाचा वास त्या घरात जर पाऊल ठेवलं तर ते वासलं पण तूप बी कडवायला लागते. मग त्या तुपामध्ये जोपर्यंत पानकड आहे तोवर त्याच्या अंगात कडकडी आहे कुणाची, ते असं वाजत समजायचं. आणखी हे तूप झालं, अंगातली रग गेल्याशिवाय परमार्थाचा खरा आनंद घेता येत नाही. बरं आता काही काही आलेत नवीन बघतोच म्हणाले, असं आलं की भाया माग सारूनच आहे. नाही वागा जमत नाही, इथं मऊ व्हावं लागतंय. जितकं मऊ होऊन खाता येतंय तितकं निभरून खाता येत नाही. बरं कोण्या आंब्याचा खार होते, आंबट आंब्याचा, आणि त्याच्यात बी पिकलेलं नाही. बरं हिरवा आंबा खाली काढणार, आंबट आहे म्हणणार, हे पुन्हा खाच्या कामाला येणार नाही म्हणणार, मग खाली एक गादी वर एक उशी, असं असतंय का. खाली लाकूड वर ते वाकस काय ते म्हणतात तुम्ही, हा घेणार. एक दोन फोडी करतात का 10-5 करतात, 10-5 फोडी केल्या की मग ते सगळं तिखट गोळा करते बाई, तिक्या मोहऱ्या काय मसाले बिसाले, आणि एक इकून लाईना त्या फोडीला एक इकून लाईना मध्ये टाकून घोळशी ते काय मी बेजारी उठली म्हणला, मी आंबट राहिलो म्हणला, गोड झालो असतं बरं झालं असतं म्हणला, काय मी बेजारी उठली म्हणला. आता तर बेजारीला सुरू झाले ते बाई असं घोळशिली, घोळसून उघडे ठेवना. उघडे ठेवते का बाई, भरणीत ठेवणार, वरून तोंड बांधणार, ते टोपण लावणार, ते कुर्त कल्ला ठेवणार. हे म्हणते आता सुटलो रे बाबा. सुटलो नाही, आता तर पेटलास. 8 रोजाला 15 दुसरा ती बाई येणार, भरणी हातात घेणार, वरच खाली खालचं वरी. मग ते काय म्हणला, काय माहिती बेजारी उठली म्हणला तुकाराम महाराज, आता या बेजारी तुम्ही सुटका नाही का. महाराज म्हणले आणखी बी आहे, तुझी चान्स गेल नाही, मग आता तो मुरावं लागते म्हणले. मग ते लोणचं मुरलं, ते लोणचं ते आंब्याचं खार मुरला. जेवण कशाचं बी असो, पुरणपोळी जरी असली तर काय म्हणले, आणा खारा आणा लोणचं म्हणलं, लोणचं आणा म्हणायचं. जेवण झालं ताटातलं सगळं खाल्यावर एकानं म्हणलं, मी म्हणलं मागून घेऊन तसं उष्ट का ठेवला सर म्हणलं, तुम्हाला काय ते चव कळायला म्हणला, आता खरी चव तर ह्याची आत्ताच आहे म्हणला. सगळं जेवण झाल्यावर गिलासात पाणी घेतलंय आणि ते खराचे पुढे मध्ये बुडू आले असं करायचं. लोणच्याला किंमत आली पर कधी, मुरल्यावर. म्हणून तर महाराज म्हणले परमार्थिकाची सुरुवात कठीण आहे पण किंमत मुरण्याला आहे. आवश्यक तो शेवट, शेवट
पटपट चालू जाणे वाट आयुष्या विरळा एखादा किंमत शेवटाला असल्यामुळं आम्ही त्या शेवटा करता रात्रंदिवस पळापळ केली. काही थोड्या बहुत लागपाट करा भक्तिभाव धरा बळकट. करा भक्तिभाव धरा बळकट तन मन ध्यान द्या लावूनिया जरी करणे असेल गोड शेवट गा. राम राम स्मरा केला अट्टहास ह्याची अट्टहास केला. राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारे जागा मागली अपारे शेवटची गोड खरे का? शेवटची गोड त्याची. खरे गा रामकृष्ण महाराज. महाराज म्हणजे आम्ही दमच खाला नाही का आम्ही जर हायगाईनं बसलाव आणि अचानक जर झालं तर त्याच्याकरता आम्ही झोप सुद्धा घेतली नाही. कधी शेवट होईल कळत नाही म्हणून आम्ही रात्रंदिवस प्रयत्न केले. असे तुकाराम महाराज शब्द सुद्धा आहेत ना. शेवट तो कधी मज न कळे शेवट तो कधी मज न कळे शेवट तो कधी मज न कळे यासाठी केला होता अट्टहास. आम्ही याच्याकरता प्रयत्न केला. कसा असते एकाएकी बघा तुम्हाला जमना उग एकाएकी आता जमाले 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 म्हणलं की पिचकत आहे. हाय काही जमत नाही बरं. तितकं सोपं नव्हे. आंब्याला तोर लागला तितके आंबे लागत नाहीत. मोहर आईशी फळे नाही टिकलेत तितके फळ धरीत नाहीत. फळ धरलं वाऱ्यातून वाटोळीतून पडते त्याला पडीचा आंबा म्हणतात. कशाचा आंबा म्हणतात? पडीचा. हा रामायण वाचू लागतं भजन करू लागतं एखादं धरू लागतं वारीला येऊ लागतं. कुठे गेलं ते पोरग म्हणलं मी फिसकलं म्हणले पडीचा आंबा म्हणे जाऊ. काही काही आंबे खुडीतून निघत येत आडीला बसत येत आणि आडीत नासत येत. ध्यानात आले का? आडीला बसलं म्हणजे गुढी आलं नाही. आडीला बसलं म्हणजे शेवट गोड झालं नाही. आडीत आंबे नासत येत. नारद चुकला चाला भजनाचा आडीतला आंबा कोण? नारद. तर महाराज म्हणले फिसकाला का नाही डाव कुणाचा? नारदाचा. थोडंच हल्लं ते तळ्याला गेल ते आंघोळला ते माश्या खेळल्या त्यामध्ये. माश्या एक माशी पुढे एक ते माग धापा पिले. ते नारद म्हणले ते पुढची मॅडम सर हे मागेल ते सर असतील. माश्याला संसार मला संसार नाही मी गोसाय राहिलो म्हणले. गेली कुठं देवाकडे. देवा देवा देव. नारद या म्हणले का तुम्हाला 16,100 बायको असून आम्हाला कसं काय नाही? नारद म्हणले तुम्ही करायचं नाही म्हणलो की देव म्हणजे नारद पोरग कुठं बापाला लग्न कर म्हणते का म्हणले. पोरग कुठं म्हणते का बापाला लग्न बापाला ओळख होते. बरं 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 बरं. मग
पोरगी मी लावून देतो लग्न म्हणजे देवानं हे काय म्हणाले आता कोण पोरगी देईल नारदा लग्न करायचं म्हणाल पोरगी देते कोण म्हणाल मग तुमच्यातली जकाती द्या की म्हणले तुम्हाला एवढा उताळा काय करायचा ना देव म्हणले मग मी ज्या घरी नाही ते घेऊन या देऊत लग्न लावू कोण नाही घरी जाऊ देव उभाच कोण नाही घरी जाऊ देव कुठं तोंड धुवालेत कुठं आंघोळ करायलेत कुठं पूजा करायलेत कुठं जेवणच करायलेत कुठं विडाच घालेत कुठं लवंडलेत मिळ लागू त्याचा वांदेश नागला म्हणजे नारदानं शेवटला रुक्मिणीच्या घरी देवच नाही नारद म्हणजे जमलं आई साहेब जमलं आई साहेब म्हणले या नारदा काय जमलं की तुमचं आमचं जमलं म्हणलं ऐका आता हे ती ही आई साहेब म्हणाले ती नारदा या म्हणाले आणि हे म्हणाले जमलं ह्यालाच म्हणते डोकं फिरणं या आमचं बोलणं झाले काय ज्या घरी देव नाही ते घरी बाई आम्हाला म्हणले बरोबर तुमच्या घरी देव नाही असं म्हणलं देवाचं म्हणणं असलं मग काही नका म्हणणार आहे या आंघोळ करून बरोबर म्हणजे गेले तळ्याला आंघोळ करायला बुडाले पाण्यात बुडाले तेव्हा नक्कीच धोतर होत वरी आली की अंगावर 9 वार लुगड हातातल्या बांगड्या घेतोय माळा गेल्या बांगड्या गळ्यातल्या माळा गेल्या मंगळसूत्र कानात झुबी नाकात महबूबा केस कापलेले साईड पिन केलेली बाबा 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 असं इकून तिकून बघायचं काय चढ लागली बाबा आधी होते नारद पाण्यात बुडाल्या बरोबर महाराज म्हणले ना धडक मारली शंकरा काय केला ब्रह्म्याचा मातेरा इंद्रचंद्राशी दरारा लाविला जेने धडक मारली नारदा हा धडक मारली नारदा केला ब्रह्मयाचा चेंदा बुद्ध लागले नारदा नारदा केला रावणाचा चेंदा दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण यडका मदन तो केवळ पंचान ब्रह्मदेव त्रैलोक्याशी स्वधी सांगायचं होतं मग ते नुसतं नारद होऊन कुठं बसले मग तिथं पोरं झाले कुणाला 60 पोरं 1-2 नाही भूत जबर 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 मोठे ग बाई ग भूत ग जबर मोठे ग जबर मोठे ग बाई ग भूत ग जबर मोठे ग रिगताती कोटीवरी परी प्राप्तीच्या पहिले तरी विपायला पावे त्याच्या करता आम्ही अट्टहास केला शेवटचा दिस गोड व्हावा आणि त्याचं आम्हाला फळ मिळालं आता निश्चिंतीने आवलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची जड भरताना काय कमी होत झाला टाइम आपला आता 10 मिनिटं घेऊ
जेड भरताला काय कमी होतं, घरादाराचा त्याग करून वनात गेला, लेकराचा मोह सोडला आणि हरणावर मोह जळला, घाला तो घातला वासने दिली का नाही चकली कुणा वासनेनं. त्याच्या करताना सारखं नजर ठेवूनच राहावं लागतंय. शेवट तो कधी मज न कळे, कधी येऊन फिसकून डाव जाईल ना ते बघतो आणि करेल की नाही जमत. ते सुरुवात पासून तसं पाहिजे. पेपरमध्ये बातमी दिली, पेपरमध्ये आमच्या मुलीचं लग्न जमवायचे, पोरगा असं पाहिजे, आमच्या पोरीचं मान ऐकण्यातलं पोरग पाहिजे. कोण तेवढी रिक्षा उचलाली मला, दुनियाच ऐकत आहे पण बोलून चलून म्हणला कोण मध्ये पडणार आहे. एक जण म्हणला उचलावाच विडा म्हणला. आपण गेलं, तुमच्या पेपरची बातमी वाचलो म्हणलं. म्हणजे हो काय पेपरची, पोरीचं लग्न करायचे. हो मी तयार आहे म्हणलं तुमच्या पोरीचं लग्न करायला. पोरीची माय म्हणले आमच्या पोरीच्या म्हणण्यासारखं वागावं लागलं. हो द्या लिहून, बावून लिहून दिला 100 रुपयाचं. पोरीची मायच अशी होती मला, जेवाय बसली की नवऱ्याचा डोस कर देवा द्याचं. जेवण हो कोणाचं असं बसायचं. न जाणू लाईट गेली तर काय सांगा, घास कमी होईल एखादी. हे पुरीच्या मायला वाटलं आपल्यासारखंच आपल्या पोरीला हो. बावनवर लिहून घेऊन सोयरीक जमिनी लग्न लागलं. ते लग्नामध्ये एक घोडं एक शिंगरू काय ते दिलं. ते पोरगी बसली घोड्यावर, घोडीवर घोडी निघाली, शिंगरू माग, नवरदेव चाललाय पायानं. ते शिंगरू कुठं ऐकत असते का, लहान ते बच्चा ते रानात जाऊ लागला, उड्या मारू लागला. ते नवरदेव म्हणाले तुला माझा स्वभाव ठाव नाही, तुला नीट वाटणं गुन्हा चल म्हणाला. माझा स्वभाव असा आहे म्हणला, कोणती गोष्ट मी एक बार सांगतो दुसरी बार कापीतच असतो म्हणला, नीट वाटणं गुन्ह्यांचं लोकांचं राहणार. ते शिंगरू ऐकत असते होय. टोंट उड्या मारत गेलं, मज कसं ऐकलं नाहीस म्हणलं की काढली तलवार कमरेची की 25,000चं शिंगरू मानव जे तलवार मारले ते धड एका बाजूला आणि मुंडकं एक बाजूला. पोरगी म्हणली माय 25,000चं शिंगरू मारा मागं पुढे बघितलं नाही ना. ती घोडी चल ना गेली की मागं बघायची ख्याक्या करायची, मागं बघायची ख्याक्या करायची. तुला कोणानं नीट चल म्हणाले म्हणलं माझं कसं ऐकणार. मी एक बार सांगत तशी बार कापतो म्हणलं की 1.5 लाखाची घोडी मानत मारली तलवार की मुंडकं एका बाजूला घोडी. बाई जर घाबरली म्हणचा पाणी म्हणलं की असं 1.5 महिना तिचा बाप बोलाय आला, 1.5 महिना तिचा बाप बोलाय आला. ते हे जावाय घरी नव्हता. पोरगी म्हणली बाबा आला तसं वापस जा, तुमचे जावाय घरी नाहीत म्हणले, त्याचा स्वभाव तुम्हाला माहित नाही. कोणती गोष्ट एक बार सांगते दुसरी बार हे दोघं माय लेकर बोलले तर ते जावं आलं बाहेरून. मामा राम राम, आजच्या दिवस मुक्काम राहा म्हणला. ह्याला वापस जायचं होतं, नाही राहावं. बायकोला म्हणला मामाला पुरण घाल स्वयंपाक कर म्हणला. बाईनं स्वयंपाक केला. सासरी जावाय बसले जेवायला. जावायला म्हणायचं वाढ अनपोळी, वाढ मामाला अनपोळी, वाढ मामाला अनपोळी. हे किती खाते हे मनात म्हणाले एक बार जर इथून गेलो पुन्हा येईच ना म्हणला इकडे. आता सासरा जावाय म्हणला राहू द्या मामा. बसले बैठकीत सोप सुपारी खाताना सासरा उठला आणि जावायचे पाय धरला. म्हणलं जावाई सांगून शिकून पेपरला बातमी देऊन एवढी आमची पोरगी बनवून आम्ही वाट लावली होती, एवढी पोरगी तुम्ही वाकविला कसं, काय औषध आहे तुमच्याकडे, तेवढं औषध त्याकडे म्हणला मला. जावाई म्हणला मग तुम्हाला औषधाचा काय उपयोग आहे, आमच्या घरी जमते का बघतो म्हणला. जावाई म्हणला मामा आमचं कवळं होतं म्हणून वाकले, तुमचं निबरून गेले वाकवा गेले मोडून जाते म्हणून. तुम्ही हसावा म्हणून गोष्ट सांगाय नाही, कवळेपणापासून ह्या नादात पाहिजे हे सांगा. कवळेपणापासून इकडे पाहिजे तर शेवट निभत आहे. आता आम्हाला माळ घालायची आहे. आता आता काही म्हातारी येते की जलंबर इकडे पार दिसेना आणि आम्हाला आता आई ना घेऊ द्या इकडे येऊच न म्हणते. इतकं सोपं नाही महाराज, परमार्थ येणो हे त्याच्या करता रात्र दिवस या वाटावर असं कडे चट पहारा दिला नाही पाहिजे.
सारखं लक्ष द्या परमार्थाकडे भजनाकडे पाहिजे. महाराज म्हणले गेल्या जन्मात आम्ही भजन केलं, या चालू जन्मात भजन करायला पुन्हाही भजन करायचे. तिन्ही जन्माचं भजनाचं पुण्य उभं राहिलं आणि आता आमचा शेवट. आता शब्द आहे का नाही, आता आता हे वर्तमान कालीने आता निश्चिंतीने आम्हाला फल पावलो विसावा खुंटलिया धावा. महाराज ही साधना नेमकं तुम्ही केली कोणती? महाराज म्हणले नाम मंगलाचे देणे गुणे. भजनाच्या साधनेद्वारे आम्हाला शेवट साध्य झाला, आमचा शेवट गोड झाला. हिचा आम्हाला कौतुक वाटाले. कवतुक वाटे झाली आवेचाचे नाम मंगळाचे. 1-2 मिनिटात थांबतो, लक्ष देणार. शेवट गोड होणं म्हणजे मृत्यू नाही, मरण म्हणजे शेवट गोड नाही. मरण म्हणजे दुसऱ्या जन्माची सुरुवात. रात्र संपले दिवस निघते, दिवस निघाला की मावळते, जन्मलं की मरते आणि मेलं की जन्मते. उपजेते नाशे, नाशिले ते मृत्यू म्हणजे शेवट नाही. शेवट गोड होणं म्हणजे काय ऐका, जीव दशा संपन्न आणि मुक्त अवस्थेला प्राप्त होणं त्याचं नाव शेवट. कारण हे माझं ते माझं ते माझं ते माझं माझेपणा संपन्न आणि हे विश्वची माझे घर ही अवस्था प्राप्त होणं म्हणजे शेवट गोड होणं. तुकोबाऱ्या सांगतात भजनाच्या सामर्थ्यावर आम्ही जीवदशा संपली आणि जे मुक्ती नावाची जी स्त्री आहे तिच्यासोबत लग्न केलं अभंगाचं शेवट. तुका म्हणे मुक्ती परलेली नोबारी, तुका म्हणे मुक्ती परलेली नोबारी, तुका म्हणे मुक्ती परलेली नोवारी, तुका म्हणे मुक्ती परलेली नोबारी, तुका म्हणे मुक्ती परलेली नोबारी, तुका म्हणे मुक्ती परलेली नोबारी, तुका म्हणे मुक्ती परलेली नोबारी.
कृष्णाची या कुंडलिया धावा कृष्णाची या कृष्णाची या संगम कुंटलिया धावा कृष्णाची या. सर्व भजनी मंडळींनी थोडी थोडी आलापी लावायची. गाव भरपूर आहे. प्रभू महाराज देववाडी कुंटलिया धावा कृष्णेची या. मांडवा कुंडलिया धावा कृष्णाची या वडगाव कुंडलिया धावा कृष्णाची तडोली तडोली कुंडलिया धावा कृष्णेचे या कुंडलिया धावा नंदनंद नंदनंद कुंडलिया धावा कृष्णाची या
कुमाय कुमार कुमाय तुका म्हणे मुक्ती परनेले नवरे आता दिवस चारी खेळी मिळे आता अशी आमची अवस्था बनली तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माता आता आम्हाला पाठीमाग शिल्लक करायचं काही शिल्लक नाही मग चौथियाचे ठाई काहीच करणे नाही पूजा ध्यान जप त्याशी नाही आता इथून पुढचा काळ म्हणजे आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पाऊल विसावा कुंटलिया धावा आपण बी या परमार्थिक साधनेवर अहोरात्र टिकून राहावं या जन्मात नाही जरी जमलं तर पुढच्या जन्मात कोण्या तरी एका जन्मात आपलाही शेवट गोड झाल्याशिवाय राहणार नाही सद्गुरू मोतीराम महाराज मोठे महाराज माधव बाबा भगवान बाबा वामन भाऊ महाराज या लोकांनी परमार्थिक साधना केली आपला शेवट गोड करून घेतला त्याच्याकरताच आपण प्रयत्नात राहावं यासाठी केला होता अट्टहास शेवटचा देश गोड व्हावा झालेली सेवा मारुत्र्याच्या चरणी समर्पित सेवेला पूर्ण राम बोलता बोलता अपशब्द गेला असं क्षमा करा करविली तैसे केली कटकट वाकुळे का नीट देवजन सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज